तर सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर मी आज उपवास असल्यामुळे बघा ही बनवलेली आहे शेंगदाणे आणि दह्याची चटणी बनवलेली आहे. आणि आज बनवणार आहे मी बगरी आणि शाबूच्या भाकरी. तर चला मी तुम्हाला दाखवते. त्यासाठी बघा मी हे बघा गॅसवर असं पाणी घेतलेलं आहे. म्हणजे कसं भाकरी आपली थोडीशी चिकट येणार, कारण बगर आणि शाबूचं पीठ थोडंसं जाडसर असतं ना, त्याच्यामुळे. तर याच्यामध्ये आता हे गरम झाल्यानंतर याच्यामध्ये नाही का चवीनुसार मी शेंगदाणे टाकून घेणार आहे आपल्याला. म्हणजे कसं आपली भाकर नाही का अशी चवदार लागणार आहे. आणि हे पाणी आता गरम झालं की आपल्याला आता भाकर करून घ्यायची आहे. तर हे बघा हे घेतलेलं आहे मी बगरीचं आणि शाबूचं पीठ घेतलेलं आहे. तर हे बघा हे आपला आता मस्त असा उंडा झालेला आहे. आणि आता आपल्याला याची नाही का अशी भाकर करायची. उपवासाच्या दिवशी नाही का शाबू आणि बगर खाल्ला ना खूप कंटाळा येतो. तर त्याच्यामुळे म्हणलं चला आज भाकरी करा. आणि कसं आहे ना, भाकर खाल्ली की थोडंसं ॲसिडिटी वगैरे होत नाही. आणि शाबू वगैरे खाल्ले की खूप ॲसिडिटी वगैरे होती. आणि उपवास असला ना शाबू असं खावंच वाटत नाही. त्याच्यामुळं म्हणलं चला आज नाही का आपण भाकरच बनवायची. तर हे बघा आपला मस्त तवा पण टाकलेला आहे आता. आणि आपली भाकर पण झालेली आहे. तर ही बघा आपली अशी मस्त गोल आणि भाकर झालेली आहे. हे बघा आता आपल्या भाकरीला नाही का आपण असं पाणी लावून घेऊया. ही बघा आपली मस्त भाकर. आता आपली पहिली भाकर होईपर्यंत आपण दुसऱ्या भाकरीची लगेच तयारी करून घेऊया. त्यासाठी बघा हे गरम पाणी आहे. गरम म्हणजे हे आदन आलेलं पाणी आहे. आणि हे आपल्याला असं टाकून घ्यायचं पिठामध्ये थोडं थोडंसं करून. म्हणजे कसं आपल्याला हाताला पण नाही पोळणार आणि भाकर पण नाही मोडणार आपली. हे बघा हे आपल्याला एकजीव करून घ्यायचे पूर्ण. एकजीव केल्यानंतर जे आपलं ते दाणेदारचे पीठ आहे ना त्याला थोडासा चिकटपणा येईल गरम पाण्यामुळे. आणि कधीही भाकर करताना गरम पाणी करूनच बगर आणि शाबूची भाकर बनवा. कारण एकदम ती नाही होणार. गरम पाण्यामुळे तिला कसा थोडासा चिकटपणा आला ना आपली भाकर पण मस्त बनते. हे बघा याच्यामध्ये आता आपल्या याच्यामध्ये थोडासा चिकटपणा आलेला आहे. थोडा म्हणजे काय आता भरपूर आलेला आहे. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही पराठीमध्ये पण करू शकता. कारण मला आवडते म्हणून मी असं किचन वाट्यावरच बनवते. तर हे बघा मस्त असा आपला उंडा झालेला आहे आता. आणि आपली इकडली भाकर पण आता मस्त अशी भाजलेली आहे.
तर ही बघा आपली मस्त शाबू आणि बगरची भाकर कशी वाटली, आणि त्यासोबत मस्त अशी चटणी पण केलेली आहे. तर मी अगोदर दाखवली तुम्हाला चटणी. हे बघा दही आणि शेंगदाण्याची चटणी आहे, आणि ही आपली भाकर. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, आणि जर तुम्हाला खरंच आवडलं असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट पण करा. आणि कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब पण करा. नमस्कार.